नमस्कार, ध्रुव YS मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण सुरेश तेंडुलकर समितीचा भाग 2 अभ्यासतो आणि दारिद्र्य आणि बेरोजगारी या प्रकरणाचा हा पुढचा भाग असेल आणि तेंडुलकर समितीचा भाग 2 आपण विचार करूयात. मागच्या भागामध्ये आपण विचार केला कशा प्रकारे तेंडुलकर समितीची नेमणूक करण्यात आली, त्याच्यानंतर त्या समितीने अहवाल कधी सादर केला, शिफारशी कधी स्वीकारण्यात आल्या याचा आपण विचार केला. आपण त्याच्यामध्ये म्हटलं 2005 मध्ये या समितीची नेमणूक करण्यात आलेली होती. अहवाल सादर केला 2009 मध्ये आणि शिफारशी स्वीकारल्या गेलेल्या होत्या 2011 मध्ये. मग ज्या ज्या काही महत्त्वाच्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तेंडुलकर समितीनं दाखवून दिलेल्या होत्या. त्या त्रुटींवर उपाय काय असले पाहिजेत हे पण तेंडुलकर समितीनं सांगितलेलं होतं. तर हे तेंडुलकर समितीचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासले. शिवाय त्रुटी दाखवून देताना आपण असंही म्हटलं की तेंडुलकर समितीनं कोणकोणत्या शिफारशी केल्या होत्या याचाही आपण विचार केलेला होता. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये, त्यानंतर जे दारिद्र्य काढलं त्या दारिद्र्यामध्ये कोणत्या प्रकारे वाढ झालेली होती, कारण यांनी शिक्षण आणि आरोग्य या घटकांचा जास्तीचा वापर केला आणि दारिद्र्य काढलेलं होतं. मग आपल्याला असं पण दिसून आले की लकडावाला अभ्यास गटाने जे दारिद्र्य काढलेलं होतं त्या दारिद्र्यापेक्षा या तेंडुलकर समितीने जे दारिद्र्य काढलेलं होतं ते दारिद्र्य जास्त भरलेलं आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणी दारिद्र्याची जी टोपली होती की ज्याला आपण पॉवर्टी लाईन बास्केट, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचा बदल झाला होता हे पण आपण अभ्यासलं. तर आता आपण भाग 2 अभ्यासणार आहोत. सुरेश तेंडुलकर समितीचा भाग 2 अभ्यासताना पहिलं आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे की दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्य मोजण्याची पद्धती या पद्धतींमध्ये 3 टप्प्यांचा समावेश होता. सुरेश तेंडुलकर समितीच्या 3 टप्प्यांचा समावेश होता. म्हणजे पहिली गोष्ट या ठिकाणी एक लक्षात ठेवायची आजच्या भागापासून की तेंडुलकर गटानं जी शिफारस केलेली आहे दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्याचं प्रमाण जे काढलं नवीन पद्धतीनुसार, त्या पद्धतीमध्ये 3 टप्प्यांचा समावेश केलेला दिसतो. त्या 3 टप्प्यांमध्ये जर आपण विचार केला तर शहरी दारिद्र्य रेषा महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. लक्षात आलं मी सुरुवातीला काय म्हटलं त्या दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्याचं प्रमाण मोजण्याच्या तेंडुलकर समितीच्या ज्या पद्धती होत्या त्या पद्धतींमध्ये 3 टप्पे आपल्याला दिसून येतात आणि त्या 3 टप्प्यांमध्ये शहरी दारिद्र्य रेषेचं प्राबल्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचा आपण विचार करूयात. तर हे पहा, हे 3 मुद्दे आहेत. दारिद्र्याचे प्रमाण मोजण्याच्या पद्धतीचे 3 टप्पे तेंडुलकर समितीच हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये एका निर्देशांकाचा सुद्धा वापर करायला सांगितलाय. तो निर्देशांक कोणता याचा पण आपण विचार करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला काय म्हणायचं, तेंडुलकर गटानं शिफारस केलेली जी दारिद्र्य रेषा आहे आणि दारिद्र्याचं प्रमाण आहे हे मोजण्याच्या पद्धतीमध्ये 3 टप्प्यांचा समावेश आपल्याला दिसून येतो. तर ते 3 टप्पे कोणते? पहिला टप्पा पहा कोणता आहे, URP उपभोग आधारित शहरी दारिद्र्य रेषेचं रूपांतर MRP उपभोग आधारित शहरी दारिद्र्य रेषेमध्ये करणे. कशामध्ये रूपांतर करायचं आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. साहजिकच आहे त्यांनी महत्त्व कशाला दिलं, URP उपभोग आधाराला महत्त्व दिलेलं होतं. तेंडुलकर समितीनं काय म्हणते, तेंडुलकर समिती URP उपभोग आधारित शहरी दारिद्र्य रेषेचं जे रूपांतर आहे ते MRP उपभोग आधारित शहरी दारिद्र्य रेषेमध्ये करा. म्हणजे URPचं रूपांतर MRP मध्ये करा. म्हणजे MRPला जास्तीचं महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरा टप्पा काय सांगते पहा, MRP आधारित राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषेवरून राज्यनिहाय शहरी दारिद्र्य रेषांची गणना करायची. म्हणजे राज्यनिहाय शहरी दारिद्र्य रेषांची गणना कशी केली जावी हे तेंडुलकर समितीने सांगितलं. तेंडुलकर समिती काय म्हणते, MRP आधारित राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषा जी आहे कशावर आधारित ते लक्षात ठेवायचं. MRP आधारित राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषेवरून राज्यनिहाय शहरी दारिद्र्य रेषांची गणना करायची आणि हे सगळं करताना फिशर निर्देशांकाचा वापर करायचा आहे असंही या ठिकाणी ही तेंडुलकर समिती सांगते. तिसरा टप्पा आता पहा काय सांगितलं. सुरुवातीला राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषेवरून राज्यनिहाय शहरी दारिद्र्य रेषांची गणना करायची. तिसऱ्या टप्प्यात सांगते राज्य शहरी दारिद्र्य रेषेवरून राज्य ग्रामीण दारिद्र्य रेषांची गणना करणं आणि यासाठी
फिशर निर्देशांकाचा वापर करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी शहरी आणि ग्रामीण किमतीमध्ये जो फरक आहे तो फरक दर्शवण्यासाठी किंवा त्या फरक दर्शवणाऱ्या फिशर निर्देशांकाचा वापर करा. अशा प्रकारे दारिद्र्याचे प्रमाण मोजण्याच्या पद्धतीचे 3 टप्पे आपल्याला या ठिकाणी समावेश होतो. लक्षात आलं? महत्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय विचारतील हे मी सांगतो. अगोदर हे 3 सुरुवातीला मुद्दाम मी मागच्या लेक्चर्समध्ये घेतले नव्हते, आणखी गोंधळ नको म्हणून. तर हे 3 आता तुम्हाला सुरुवात फ्रेश असल्यामुळे लक्षात राहील. सुरुवातीला सांगितलं URP उपभोग आधारित शहरी दारिद्र्य रेषेचं रूपांतर करा MRP उपभोग आधारित शहरी दारिद्र्य रेषेमध्ये. दुसऱ्या टप्प्यात सांगितलं MRP आधारित राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषेवरून काय काढायचं आहे, राज्यनिहाय शहरी दारिद्र्य रेषांची गणना करायची. हे सगळं करत असताना फिशर निर्देशांकाचा वापर करायचा, फिशर निर्देशांकाचा. आणि त्याच्यानंतर सांगितलं राज्य शहरी दारिद्र्य रेषांवरून काय करायचं आहे, राज्य ग्रामीण दारिद्र्य रेषांची गणना करायची आहे. आता ही गणना करायची आहे, पण त्यासाठी राज्यामध्ये शहरी आणि ग्रामीण किमतीमधील जो फरक आहे तो फरक दर्शवणाऱ्या फिशर निर्देशांकाचा वापर करावा असं सांगितलेलं होतं. आता साहजिकच आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण येईल की फिशर निर्देशांक म्हणजे काय. CPI आहे. फिशर निर्देशांक म्हणजे काय हे आपण पाहूयात. फिशर निर्देशांक आपण ग्राहक किंमत निर्देशांकाचा विचार केला होता, तर हा पण CPI हाच आहे, कंझ्युमर प्राइस इंडेक्स, ग्राहक किंमत निर्देशांक. फिशर निर्देशांक काय आहे, ग्राहक किंमत निर्देशांकाचा आहे. आता पहा, फिशर किंमत निर्देशांकाचा वापर कशासाठी केला जातो. याचा वापर केला जातो की विशिष्ट कालावधीमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीची पातळी मोजण्यासाठी. कशासाठी वापर केला जातो, फिशर निर्देशांकाचा वापर कशासाठी केला जातो हे पण माहिती असावं, कारण त्यांनी सांगितलं इथे फिशर निर्देशांकाचा वापर करा. मग फिशर निर्देशांकाचा वापर कुठे केला जातो, विशिष्ट कालावधीमध्ये, विशिष्ट कालावधीमध्ये काय करायचं आहे, विशिष्ट कालावधीमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीची पातळी मोजण्यासाठी. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल वस्तू व सेवांच्या किमतीची पातळी मोजणे, हे यासाठी या निर्देशांकाचा वापर केला. विशिष्ट कालावधीमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट आहे, फिशर निर्देशांक आणखी कशासाठी उपयोग करतात. या ठिकाणी किमतीची पातळी आपण जे पाहतो की किमतीच्या पातळीमध्ये बदल झालेला दिसतो आपल्याला, तरी किमतीची पातळी आणखी कशासाठी. आता पहा, अर्थव्यवस्थेतील उपभोग खर्च, अर्थव्यवस्थेतील आपण जे म्हटलं होतं उपभोग खर्च आहे, अर्थव्यवस्थेतील उपभोग खर्च मोजणे. फिशर निर्देशांक समजण्यासाठी आपण मुद्दाम या ठिकाणी तुम्हाला व्याख्या दिली की ती संकल्पना तुमची क्लिअर होईल. फिशर निर्देशांक काय आहे, ग्राहक किंमत निर्देशांक आहे. आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक आढळून येतात. तुम्हाला CPI जर कळत नसेल तर ग्राहकांच्या स्तरावरती तयार केला जाणारा निर्देशांक त्याला ग्राहक किंमत निर्देशांक म्हणतात. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ग्राहक किंमत निर्देशांक हा भाग जो आहे तो आपल्याला इन्फ्लेशन या प्रकरणामध्ये, मुद्रास्फीती या प्रकरणामध्ये अभ्यासायचा. पण या ठिकाणी जर ग्राहक किंमत निर्देशांक तुम्हाला कळत नसेल तर एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी उत्पादक स्तरावरती एक निर्देशांक असतो. उत्पादक स्तरावर, त्यानंतर घाऊक किंमत निर्देशांक एक असतो. घाऊक अर्थ सांगतो मी तुम्हाला, याचा अर्थ सांगितला की लगेच कळेल. घाऊक किंमत निर्देशांक एक आहे. आणि रिटेल स्तरावरती, किरकोळ स्तरावरती, रिटेल स्तर, किरकोळ स्तरावर, हे तुम्हाला संकल्पना स्पष्ट व्हावी म्हणून इथे थोडंसं मी मुद्दा घेतो.
उत्पादक स्तर म्हणजे जेथे वस्तू निर्माण होते. हा पेन जिथे तयार झालाय, आता आपण म्हणूयात जिथे वस्तूची निर्मिती होते, वस्तूची निर्मिती, याला PPI प्रोडक्शन प्राइस इंडेक्स, उत्पादक किंमत निर्देशांक म्हणतात. एक निर्देशांकाचा प्रकार. आता मला सांगा, एखाद्या उद्योजकाने काय केलंय? वस्तूंची निर्मिती केली आहे. तो स्वतः विकायला जाईल का? नाही जात. बरोबर आहे. तो काय करेल? होलसेलरला विकेल. होलसेलर काय करेल? रिटेल स्तरावरती विकेल, किरकोळ दुकानदारांना विकेल. अशी पद्धत आहे आपल्या देशामध्ये. तुमच्या लक्षात येत असेल, आहे की नाही? आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे शॉप्स पाहतो आणि त्याच्या मार्फत विक्री केली जाते. एक उदाहरण घ्या, पतंजली कोणाचं आहे? पतंजलीचं उदाहरण घ्या. या ठिकाणी हे रामदेव बाबा आहेत असं विचार करा. पतंजली कंपनीच्या ज्या वस्तू निर्माण होत आहेत ते रामदेव बाबा विकत फिरतायत का? नाही विकत फिरत. त्यांनी एक होलसेलर नेमलाय, त्या होलसेलरला ते विकतात. मग आता घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे काय? WPI, होलसेल प्राइस इंडेक्स, घाऊक किंमत निर्देश. यांना विकलं. ज्यावेळी यांच्या स्तरावर वस्तूंची निर्मिती केली जाते त्यावेळी जी किंमत आहे त्याला आपण म्हटल्याप्रमाणे उत्पादक किंमत निर्देशांक, प्रोडक्शन प्राइस इंडेक्स असं म्हणतात. कुठं तयार झाली वस्तू? तिथे. त्यांनी काय केलं? होलसेलरला विकली. होलसेलरला विकल्यानंतर तिथल्या किमतीचा जो विचार केला जातो त्याला होलसेल प्राइस इंडेक्स असं म्हणतात. होलसेलर काय करेल? आता रिटेलरला विकेल, किरकोळ दुकानदारांना विकेल. आणि मग या ठिकाणी जी किंमत असते, इथे कोण विकत घेईल? या वस्तू किरकोळ स्तरावर आपण जातो, दुकानांमध्ये विकत घेतो, ग्राहक विकत घेतो. मग या ठिकाणी ज्या वस्तू येतात त्यांना आपण म्हणतो CPI, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. इथल्या किमती काढल्या जातात, किरकोळ स्तरावर विक्रीच्या किमती. याला म्हणायचं ग्राहक किंमत निर्देशांक. लक्षात आलं? तिन्ही संकल्पना तुम्हाला मी इन्फ्लेशन या प्रकरणामध्ये स्पष्टपणे समजावून सांगेन. पण या ठिकाणी निर्देशांक किती प्रकारचे असतात हे तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा जिथे वस्तू निर्माण होते त्याला PPI असं म्हणायचं, प्रोडक्शन प्राइस इंडेक्स, उत्पादक किंमत निर्देशांक. आता हे काय करतील रामदेव बाबा? होलसेलरला विकतील त्यांचे उत्पादन. होलसेलरला विकलं, तिथल्या ज्या किमतीचा निर्देशांक काढला जातो त्याला होलसेल प्राइस इंडेक्स, घाऊक किंमत निर्देशांक. आता होलसेलर काय करेल? किरकोळ स्तरावर रिटेलर दुकानांना विकेल आणि रिटेलर दुकान काय करतील? हे ग्राहकांना विकतील. उदाहरणार्थ अजून एक संकल्पना तुम्हाला इथेच सांगतो. इथे वस्तू तयार झाली आहे 5 रुपयाला, यांनी ही वस्तू होलसेलरला विकली 7 रुपयाला. होलसेलरने ही वस्तू किरकोळ स्तरावर विकली 9 रुपयाला आणि या किरकोळ स्तरावरील दुकानदाराने ग्राहकाला वस्तू विकली 11 रुपयांना. मग इथला जो निर्देशांक काढला जातो त्याला ग्राहक किंमत निर्देशांक असं म्हणतात. ग्राहकाला ज्या किमतीला वस्तू प्राप्त होतीये तर त्याला काय म्हटलं जातं? किंवा किरकोळ स्तरावर हे सोडून द्या, ही वस्तू याला या ठिकाणी मिळाली, या ठिकाणी 9 रुपयाला मिळाली, म्हणजे ही जी किंमत आहे त्याला म्हणायचं ग्राहक किंमत निर्देशांक. लक्षात आलं? तर त्या ठिकाणी असणारी किंमत, ग्राहकांना ती वस्तू किती किमतीला मिळाली आहे त्याला आपण म्हणतो ग्राहक किंमत निर्देशांक. लक्षात आलं? हा आपल्या अभ्यासाच्या पुढच्या प्रकरणामधला भाग आहे. पण या ठिकाणी तुम्हाला जो उल्लेख केला आहे ग्राहक किंमत निर्देशांक, ते समजण्यासाठी कन्झ्युमर प्राइस इंडेक्स काय आहे, तर फिशर निर्देशांक सुद्धा काय आहे? कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आहे. विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किमतीची पातळी मोजली जाते आणि किमतीची पातळी प्लस अर्थव्यवस्थेतील उपभोग खर्च मोजला जातो. आपण जे म्हटलं होतं की ग्रामीण भागातील 2400 कॅलरी, शहरी भागातील 2100 कॅलरी, तो उपभोग खर्च किती आहे हे फिशर निर्देशांकामध्ये मोजलं जातं. किमतीची पातळी आणि अर्थव्यवस्थेमधील उपभोग खर्च किती आहे, लक्षात येत आहे? तशा प्रकारे हे आता आपण आपल्या या मुद्द्यांवरती येऊयात की दारिद्र्याचं प्रमाण मोजण्याच्या पद्धतीचे 3 टप्पे. तर हे URP उपभोग आधारित शहरी दारिद्र्य रेषेचं रूपांतर MRP उपभोग आधारित शहरी दारिद्र्य रेषेमध्ये करायचं आहे. MRP ला जास्त महत्त्व दिलंय हे आपल्याला दिसतं. MRP आधारित राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषेवरून राज्यनिहाय शहरी दारिद्र्य रेषांची गणना करायचे. हे करताना आपल्याला विचारतील कोणत्या निर्देशांकाचा वापर करावा असं तेंडुलकर समितीनं सुचवलं होतं. कोणत्या?
फिशर निर्देशांकाचा वापर करावा असं तेंडुलकर समितीनं सुचवलेलं होतं. आणि तिसरं, राज्य शहरी दारिद्र्य रेषावरून काय करायचं आहे, राज्य ग्रामीण दारिद्र्य रेषांची आपल्याला गणना करायची आहे. कशासाठी गणना करायची आहे? ही गणना करताना फिशर निर्देशांकाचा वापर करायचा आहे. फिशर निर्देशांकाचा वापर का करायचा आहे? तर या ठिकाणी ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांच्यामधील किमतीची जी पातळी आहे ती पातळी मोजण्यासाठी. लक्षात येत आहे? तर अशा प्रकारे, आणि हे करताना फिशर निर्देशांकाचा वापर आपण म्हटलं. फिशर निर्देशांक मी तुम्हाला सांगितलं, हे पहा, किमतीची पातळी मोजायची असं आपण म्हणत होतो, त्याच्यामध्ये 3 टप्प्यांमध्ये, आणि अर्थव्यवस्थेतील उपभोग खर्च मोजायचा आहे. तर त्यावेळी तेंडुलकर समितीने सांगितलं होतं फिशर निर्देशांकाचा वापर करा. लक्षात येतं? आता इथंपर्यंत एक आपण टप्प्यावरती आलो. आता आपण याची आकडेवारी पाहायला सुरुवात करणार आहोत. आता आपण तेंडुलकर समितीच्या दारिद्र्यविषयक आकडेवारीचा अभ्यास करूया. फिशर निर्देशांक समजावून घेतल्यानंतर आता आपण तेंडुलकर समितीची दारिद्र्य रेषेची आकडेवारी समजावून घेणार आहोत. विचार करा, दारिद्र्य रेषेची आकडेवारी सुरुवातीला तेंडुलकर तज्ज्ञ गटानं आपल्या अहवालामध्ये कोणत्या वर्षाचे दारिद्र्याचे आकडे जाहीर केले याचा आपण विचार करूयात. त्याच्यामध्ये आपल्याला उल्लेख करावा लागतो 1993-94, 2004, 2005 आपल्या अहवालामध्ये जी आकडेवारी जाहीर केली. कोणत्या वर्षाची आकडेवारी जाहीर केली? तर 93, 2004, 2005 ची आकडेवारी आपल्या अहवालामध्ये जाहीर केली होती. अहवाल जो जाहीर केला तर त्याच्यामध्ये कोणत्या वर्षांची आकडेवारी होती हे सुरुवातीला आपण समजावून घेऊयात. त्याच्यानंतर आता आणखी विचार करूयात. दुसरी गोष्ट, तेंडुलकर पद्धतीनं जी आकडेवारी काढली गेली त्याचा जर विचार केला तर ही 2009-10 ची आकडेवारी मार्च 2012 मध्ये देण्यात आली. 2009-10 ची आकडेवारी मार्च 2012 मध्ये देण्यात आली. अहवालामध्ये 93, 94, 2004, 5 ची आकडेवारी दिली. त्याच्यानंतर मार्च 2012 मध्ये 2009-10 ची आकडेवारी आपल्याला दिलेली दिसते. त्याच्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये जर आपण विचार केला तर जुलै 2013चा आपल्याला उल्लेख करता येतो. तर त्यावेळी 2011-12 ची आकडेवारी देण्यात आली होती. 2011-12 जुलै 2013 अशा प्रकारे आकडेवारी जाहीर केलेली आहे तेंडुलकर समितीने. आणि या ठिकाणी या दोन्हींचा जर आपण विचार केला तर NSSOचे जे राऊंड चालू होतात त्याच्यामध्ये 66वा आणि 68वा राऊंड ह्याची या पाहणीचा आधार घेतलेला दिसतो या आकड्यांमध्ये. अशा प्रकारे सुरुवातीला आपल्या लक्षामध्ये आलं की तेंडुलकर समितीची दारिद्र्य रेषेची जी आकडेवारी होती ती कोणत्या पद्धतीनं देण्यात आलेली होती. कदाचित तुम्हाला असाही प्रश्न विचारतील की तेंडुलकर समितीच्या अहवालामध्ये कोणत्या वर्षाच्या दारिद्र्य रेषेची आकडेवारी देण्यात आलेली होती, किंवा तेंडुलकर तज्ज्ञ गटाने आपल्या अहवालामध्ये कोणत्या वर्षाचे दारिद्र्याचे आकडे जाहीर केले होते. लक्षात आलं? मुद्दा महत्वाचा आहे. अहवालामध्ये कोणत्या वर्षाचे दारिद्र्याचे आकडे जाहीर केले होते तर आपण या ठिकाणी म्हटलं 93, 94, 2004, 5 अहवालामध्ये ही आकडेवारी दिली होती. त्याच्यानंतर मार्च 2012 मध्ये 2009-10 ला एक आकडेवारी जाहीर झाली आहे आणि जुलै 2013 मध्ये 2011-12 ची आकडेवारी जाहीर केलेली आपल्याला दिसून येते. आणि यासाठी मग आपण म्हटलं 66वा राऊंड, 68वा राऊंड किंवा फेरी असं म्हणा त्याचा उपयोग केलेला दिसतो. तर ही सुरुवातीची प्राथमिक माहिती आहे की तेंडुलकर समितीने जी आकडेवारी जाहीर केली तर ती आकडेवारी या पद्धतीने जाहीर झाली होती हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपण तेंडुलकर समितीची 2004, 5, 9, 10, 11, 12 या वर्षामधील खर्चाच्या पातळीमध्ये जे बदल झाले होते, खर्चाच्या पातळीमध्ये का बदल झाले हे पाठीमागे आपण अभ्यासलं. तर त्याच्यामध्ये अन्न या घटकाबरोबरच शिक्षण आणि आरोग्य यांचा सुद्धा समावेश केला होता. त्यामुळे आता खर्चाच्या पातळीमध्ये बदल झाले, खर्चाच्या पातळीमध्ये वाढ झालेली होती. मग तेंडुलकर समितीच्या पद्धतीनुसार खर्चाच्या पातळीमध्ये जी वाढ झाली ती आपण समजावून घेऊया. पहिला पहा, तेंडुलकर समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसारची दारिद्र्य विषयक मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी रुपयांमध्ये 4, 5, 9, 10, 11, 12 कशा प्रकारे होती.
4-5ला तेंडुलकर पद्धतीनं, आता तेंडुलकर पद्धत आपण म्हणतोय, तर तेंडुलकर पद्धत म्हणताना आपल्याला अन्न प्लस आरोग्य प्लस शिक्षण या 3 घटकांचा विचार करावा लागतो. हे 3 घटक विचारात घेऊन ही खर्च पातळी काढलेली होती. कुठली कुठली काढली आहे पहा. मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी. मासिक दरडोई महिन्याला कमीत कमी एवढा खर्च करता आला पाहिजे. मग तो खर्च ग्रामीण भागासाठी, शहरी भागासाठी. ग्रामीण भागासाठी जर आपण विचार केला तर 4-5 मध्ये 446.68 रुपये ही खर्चाची पातळी होती. शहरी भागासाठी 578.80 रुपये ही खर्चाची पातळी होती. 2009-10 मध्ये 672.80 रुपये ग्रामीण भागासाठी खर्चाची पातळी होती. आणि शहरी भागाचा विचार केला तर 859.60 रुपये. 11-12 मध्ये जी ग्रामीण भागासाठी खर्चाची पातळी 816 रुपये आणि शहरी भागासाठी खर्चाची पातळी 1000 रुपये. मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी लक्षात येतं. आता तुम्ही हे आकडे वाचताना सहजपणे लक्ष दिलं असेल. याच्यावर प्रश्न विचारला. आता तुम्ही आकडेवारीकडे व्यवस्थित पाहायला सुरुवात केली असेल. प्रश्न विचारलाय म्हटल्यानंतर प्रत्येक मुद्दा असाच आपल्याला अभ्यासायचा, तर मग आपण स्कोअर करू शकू. तर पहा, याच्यामध्ये 4-5 ग्रामीण भागामध्ये 9-10 11-12 किती पातळी होती खर्च पातळी दरडोई. आपण म्हटल्याप्रमाणे उपभोग खर्च पातळी, मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी आणि शहरी भागामध्ये. आता अगोदर आपण काय करू की याच्यावरती प्रश्न कसा विचारलाय ते विचारात घेऊ आणि त्या मुद्द्याचा विचार करूया. प्रश्न कसा विचारलाय, खालील विधाने विचारात घ्या. एमपीएससी मेन्स 2017चा प्रश्न आहे. प्रश्न या ठिकाणी आपल्याला विधानं दिली, 3 विधानं. राष्ट्रीय सॅम्पल सर्व्हे प्रमाणे 2009-10 साठी ग्रामीण भागासाठी रुपये 28.60 दरडोई दर दिवशी आणि शहरी भागासाठी 22.40 रुपये दर दिवशी असं विचारलंय. आपण पाहिलंय काय, प्रतिमाह दरडोई उपभोग खर्चाची पातळी, महिन्यासाठीचा खर्च पाहिला. ठीक आहे, पहिलं विधान आपण पाहिलं. दुसरं विधान पहा. 2009-10 मध्ये 29.8% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. 2009-10 मध्ये 33.8% ग्रामीण भागामधील आणि 20.9% शहरी भागामध्ये लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. हे मुद्दे आपल्याला पुढे येतील, पण या मुद्द्याचा विचार करा, हे विधान बरोबर आहे की नाही. आता जे आपण अभ्यासलं की राष्ट्रीय सॅम्पल सर्व्हे प्रमाणे 2009-10 साठी ग्रामीण भागासाठी रुपये 28.60 दरडोई दर दिवशी आणि शहरी भागासाठी 22.40 रुपये दरडोई दर दिवसासाठी दारिद्र्य रेषा स्पष्ट करण्यात आलेली होती. विचार करा कोणकोणते आहेत. 28.60, 22.40. आपण पाहूयात. 28.60, 22.40 या ठिकाणी 9-10चा आपण विचार करतोय. 9-10ला पहा. 9-10 28.60 आणि 22.40 असं आपल्याला सांगितलं. आता मला सांगा 672 ह्याची जर तुम्ही ही मासिक आहे आपली मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी, प्रश्न कसा विचारला तुम्ही साधारणपणे विचार केला तर 22.5 रुपये धरले तर 672 पर्यंत जाईल आकडा. इथे 28 दिलाय म्हणजे हे विधान चुकलाय. दुसरा 22.40 याचा विचार करा ग्रामीण भागासाठी. 22.40 होतंय का, हे जास्त आहे म्हणजे तो आकडा चुकलेला. इथे किती 672.80, 859 म्हणजे याची जर तुम्ही सरासरी दर दिवशी काढली 30 दिवस मानून तर या ठिकाणी ही आकडेवारी कमी असलेली दिसते. तर आपण ते पाहूयात. इथे जास्त असलेली दिसते, इथे कमी असलेली दिसते. म्हणजे पहिलं विधान आपलं या ठिकाणी चुकलेलं आहे असं दिसतं. हे पहा 28 दरडोई दर दिवशी आणि शहरी भागासाठी 22.40 रुपये दरडोई दर दिवसासाठी दारिद्र्य रेषा स्पष्ट करण्यात आलेली होती. हे विधान चुकलेलं दिसतं. हे विधान आपल्याला समजण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे, आता जो आपण तक्ता पाहिला तर त्या तक्त्यामध्ये हे पहा, त्या तक्त्यामध्ये आपल्याला ही आकडेवारी लक्षात असणं गरजेचं आहे की 672चे 30 दिवसांनी आपण जर त्याला डिवाइड केलं तर किती येत आहे हे आपल्याला लक्षात आलं की प्रश्न बरोबर आहे का चूक आहे हे आपल्याला समजायला सुरुवात होते. म्हणजे हे माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं तशा प्रकारे. आणि पुढे गेल्यावर तो प्रश्न आणखी समजावून घेऊयात. पहा ही आकडेवारी कळाली कशाची आहे, मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी आहे. दर महिन्याला एवढा खर्च करावा लागेल
त्याच्यामध्ये अन्न, आरोग्य, शिक्षणाचा समावेश असेल. मग एवढा खर्चाची पातळी ग्रामीण भागातील व्यक्तीला 2011-12 मध्ये 816 रुपये खर्च करता येत असतील तर ती व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या वर. जर त्या ग्रामीण भागातील व्यक्तीला 816 रुपये खर्च करता येत नसतील तर ती व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या खाली आहे असं मानलं जातं. थोडक्यात हा मासिक दरडोई उपभोग खर्च म्हणजे आपल्याला अभ्यास करताना कशा कशाचा विचार करावा लागेल तर याचा दर दिवशी किती असेल, 816 डिवायडेड बाय 30 हे सुद्धा लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे असा प्रश्न. पण एक गोष्ट आहे, हे जर माहीत असेल तर तिथे आपण ते कॅल्क्युलेशन लगेच करू शकतो. मग हे माहिती असणं आकडेवारी गरजेचं आहे. पुढचा पहा, ही झाली मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी. आणखी आकडे कसे दिलेत पहा. तेंडुलकर समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आढळून येणारी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या टक्केवारी. आता लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे. 93-94 मध्ये 50.1% दारिद्र्य रेषेखाली लोक होते ग्रामीण भागातले. शहरी भागातले 31.8% लोक दारिद्र्य रेषेखाली होते आणि एकूण 45.3% लोक दारिद्र्य रेषेखाली होते. लक्षात येतं. तशा प्रकारे हे एकूण किती हे सगळ्यात इम्पॉर्टंट, पण याच्यावरतीही प्रश्न विचारले जातात. 50.1, 31.8. आता हे प्रश्न आपल्याला पुढे बघता येतील. 4-5 ची परिस्थिती काय होती पहा. ग्रामीण भागामध्ये 41.8% दारिद्र्य आढळून आलं. शहरी भागामध्ये 25.7% दारिद्र्य आढळून आलं. एकूण दारिद्र्य 37.2% होतं. 9-10 मध्ये ग्रामीण भागामध्ये 33.8%, शहरी भागामध्ये 20.9% आणि एकूण दारिद्र्य 29.8% आढळून आलं. 11-12 मध्ये याच्यावरची प्रश्न विचारले गेलेत की 25.7% ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य आढळून येतं, शहरी भागामध्ये 13.7% आणि एकूण दारिद्र्य 21.9% आढळून आलेलं आहे. लक्षात येतं. तशा प्रकारे एकूण दारिद्र्य किती आढळून आलं हे सगळ्यात महत्त्वाचं. सुरुवातीला हे जोड्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतं. ही आकडेवारी अगोदर आपण अभ्यासूयात, मग त्याच्यावरचे प्रश्न पाहूयात. लक्षात आलं ही आकडेवारी. मग याच्यामध्ये आणखी काय लक्षात घ्यायचं पहा. या ठिकाणी ग्रामीण भागाचा तुम्ही विचार केला, शहरी भागाचा विचार केला तर आपल्याला काय दिसतंय, तेंडुलकर समितीच्या पद्धतीनुसार दारिद्र्य कमी 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 होत चाललंय. 50.1, 41.8, 33.8, 25.7%. म्हणजे दारिद्र्य, ग्रामीण दारिद्र्य कमी कमी होत चाललंय. शहरी दारिद्र्याचा विचार केला तर शहरी दारिद्र्य सुद्धा कमी कमी झालेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि एकूण दारिद्र्याचा जर आपण विचार केला तर एकूण दारिद्र्यही कमी कमी झालेलं दिसून येत आहे. अशा प्रकारची विधानं आपल्याला विचारतात. सातत्यानं दारिद्र्य कमी झालेलं आढळून येतं तेंडुलकर समितीच्या आकडेवारीनुसार. तर हे मुद्दे लक्षात ठेवायचे. आणि पुढे आपल्याला आणखी एक आकडेवारी पाहता येईल की तेंडुलकर समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या कोटीमध्ये 93-94 मध्ये ग्रामीण भागातील 32.9 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होत्या. शहरी भागातील 7.5 कोटी, एकूण 40.4 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होतं. 4-5 मध्ये ग्रामीण भागातील 32.6 कोटी, शहरी भागातील 8.1 कोटी आणि एकूण 40.7 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. 2009-10 मध्ये 27.8 कोटी ग्रामीण भागातले, 7.6 कोटी शहरी भागातले आणि एकूण 35.5 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. 2011-12चा विचार केला तर 21.7 कोटी हे ग्रामीण भागामधले, त्यानंतर शहरी भागामधले 5.3 कोटी आणि एकूण 26.9 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. लक्षात येतं. आता हे 3 आपण तक्ते अभ्यासले, त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग त्याच्यावर आधारित कोणकोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचा आपण विचार करूयात. आता आपण सुरेश तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य विषयक आकडेवारीवर आधारित विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा विचार करूयात. हा पहा आपला प्रश्न. आता या प्रश्नाचा सविस्तर विचार करूयात. आपण सगळे तक्ते अभ्यासले. पहिला तक्ता आपल्या लक्षात आला. राष्ट्रीय सॅम्पल सर्वे 2009-10 साठी ग्रामीण भागासाठी रुपये 28.60 दरडोई दर दिवशी आणि शहरी भागासाठी 22.40 रुपये. तुलना करण्यासाठी आपण घेऊयात, तुमचं कन्फ्युजन नको म्हणून. या ठिकाणी पहा 446.2009-10चं विचारलंय आपल्याला. 672.80 आहे ग्रामीण भाग, 672.80 आणि शहरी भाग 859.60 आहे.
859.60. आपल्याला विचारलंय काय, दरडोई दर दिवशी आपला हा खर्च कुठला आहे, प्रतिमाह दरडोई उपभोग खर्च आहे, दर दिवसाचा काढायचा आहे. मग 672 28 येतंय का पहा, डिवायडेड बाय 30 केलं तर साधारणपणे 22.56 येईल. म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. पण हे आपल्याला का काढता आलं असं, तर हा आकडा आपल्याला माहिती आहे म्हणून काढता आलं. किंवा शहरी भागासाठी 859.60 रुपये दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च आहे. त्यातून दर दिवसाचा खर्च काढला तर किती खर्च येतोय पहा, तिथे 22.40 रुपये लिहिला, येतोय का, नाही आहे, कमी आहे त्या ठिकाणी. तर हे विधान चुकलेलं आहे. दुसरं विधान पहा, 2009-10 मध्ये 29.8% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. आता 9-10 मध्ये 29.8% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती का, हे आपल्याला अभ्यासता येतं पहा. हे पहा 9-10 मध्ये किती आहे, 29.8% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. म्हणजे प्रश्न कसे विचारतात ते तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आणखी काय विचारलंय त्याच्यामध्ये, हे पहा. म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे हे आपल्या लक्षात येईल की 2009-10 मध्ये 29.8% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. तिसरं विधान 2009-10 मध्ये 33.8% ग्रामीण भागामधील आणि 20.9% शहरी भागामधील लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती का पहा. ग्रामीण भागामधील 33.8%, या ठिकाणी आपल्याला पाहता येईल ग्रामीण भाग, हे पहा ग्रामीण भागामध्ये 33.8%, शहरी भागामध्ये 20.9%. अशा प्रकारे तक्त्यांवर प्रश्न विचारले जातात. तर हे तक्ते आपल्याला परफेक्ट असणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी जर आपण विचारलं तर आपल्याला तिसरंही विधान बरोबर असलेलं दिसतंय. म्हणजे या ठिकाणी फक्त आपल्याला काय म्हटलं की कोणतं विधान असत्य आहे, तर फक्त ए 2 नंबरचा ऑप्शन आपल्याला शोधता येतो. लक्षात आलं. आपण एवढी तुलना चर्चा करतोय याच्या मागचं कारण असं आहे की तक्त्यांवर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे लक्षात येणं गरजेचं आहे. मग हे तक्त्यांवरचे प्रश्न स्वतःला तयार पण करता आले पाहिजेत आणि ते पाठ पण करता आले पाहिजेत, कारण हा पाठांतराचा भाग आहे. आणि मग जोड्यांच्या स्वरूपामध्ये हे पाठ करावं, म्हणजे जेणेकरून कायमस्वरूपी लक्षामध्ये राहतं. पुढचा प्रश्न पाहूयात. याच्यावरचा आपण जोड्या जुळवायच्यात. काय विचारलंय, 2004-5 या वर्षासाठी तेंडुलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे खालीलपैकी कोणती दारिद्र्य रेषा निश्चित करण्यात आलेली होती 4-5 या वर्षासाठी. आता 4-5 या वर्षासाठी विचारलंय आपल्याला. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तुम्हाला आठवतंय का पहा. पहिला ऑप्शन 470.80 रुपये दरडोई प्रतिमाह, शहरी 680.70 रुपये दरडोई प्रतिमाह. दुसरा 446.68 रुपये दरडोई प्रतिमाह आणि 578.80 रुपये दरडोई प्रतिमाह. आठवतंय तुम्हाला, हे आपण 2004-5 मध्ये वाचलं होतं. मग आता पहा 4-5 मध्ये हे सापडतंय का आपल्याला, 446.68 रुपये दरडोई प्रतिमाह आणि 578.80 रुपये दरडोई प्रतिमाह शहरी. आपण या ठिकाणी विचार करूया. हे पहा, सुरुवातीलाच आपण याचा अभ्यास केलेला होता. कुठलं सांगितलंय आपल्याला, 446.68 4-5. हे पहा 446.68 आणि 578.80 रुपये. नेमका तो आकडा तिथे कसा प्रश्न. आणि हे जे असं विचारलंय ना की 446.68 578.80, तसंच 9, 10, 11, 12चं पण विचारू शकता जोड्यांच्या स्वरूपामध्ये. अशा प्रकारे आपल्या लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी आपण जो विचार करतोय तर या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधता येईल की 446.68 रुपये दरडोई प्रतिमाह आणि 578.80 रुपये दरडोई प्रतिमाह. प्रीला क्वेश्चन विचारला होता 2013ला. तर प्रश्न विचारण्याचा रोख कोणता आहे हे आपल्या लक्षामध्ये या ठिकाणी येईल. पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालील विधान विचारात घ्या. एमपीएससी मेन्स 2017ला प्रश्न विचारलाय. आता हा प्रश्न आपण पाहिलाय. हा प्रश्न 2009-10चा हा प्रश्न अभ्यासलाय. पुढचा, तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेवर आधारित सरकारी अंदाजानुसार 2009-10 साली किती टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होते, एसटीआय मेन्सला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. किती टक्के लोकसंख्या आठवतंय का तुम्हाला, कधी विचारलाय, 2009-10 मध्ये. 2009-10 आपण अभ्यास केला. 29.8% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती असं आपल्याला आढळून आली होती. आपण बरोबर आहे का ते पाहूयात. 9-10चं किती टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती,
हे पहा 9-10 29.8% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. मग असं 4-5चं विचारतील, 93-94, 11-12चं पण विचारतील. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 29.8% हे आपल्या लक्षामध्ये आलं. 29.8%. 9-10 साली किती टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती तेंडुलकर समितीच्या पद्धतीनुसार? तर 29.8%. पुढचा प्रश्न पहा. तेंडुलकर समितीच्या मते 2004-5 या वर्षी ग्रामीण भागात 446.68 दरडोई ही दारिद्र्य रेषा मानावी. आत्ताच आपण वाचलं 4-5, म्हणजे हे बरोबर आहे, हे आपल्या लक्षामध्ये येत आहे. दुसरं पहा, 2004-5 या वर्षी 41.8% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली होती. तिसरं, उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झालेली आहे आणि ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य जास्त आहे. आपल्याला काय विचारलं आहे त्याच्यामध्ये समितीच्या मते काय होतं? पहिलं होतं. दुसरं, 2004-5 या वर्षी 41.8% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली होती. आता पहा 4-5ला ही दारिद्र्य रेषेखाली होती, पण तुम्ही एकदा पहा किती ग्रामीण भागातील 4-5 मध्ये. हे पहा 41.8% 4-5 मध्ये एवढी. असं मध्ये 9-10चं विचारतील, 11-12चं, 93-94चं विचारतील. ही आकडेवारी एवढे इम्पॉर्टंट हे 3 टेबल आहेत की जे आपल्याला परफेक्ट माहिती असणं गरजेचं आहे की प्रश्न लगेच सुटेल. 41.8% ग्रामीण भागामध्ये आपण विचार केल्याप्रमाणे. इथे पहा 4-5 या वर्षी 41.8% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली होती. हेही विधान बरोबर आहे. उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झालेली आहे, हे पण बरोबर आहे. आपण विचार केला की अन्न एवढंच नको, तर उष्मांक ग्रहण म्हणजे अन्न जे कॅलरीजच्या स्वरूपात दिलं जातं त्याला आपण उष्मांक असं म्हणतो. तशा प्रकारे उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झालेली आहे, म्हणजे अन्नाबरोबरच इतरही घटक जीवनासाठी आवश्यक आहेत असं सांगितलं होतं. हे विधान बरोबर आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य जास्त नाही, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात दारिद्र्य जास्त आहे, हे विधान चुकलेलं आहे. आपण जो अभ्यासलं तर प्रत्येक वेळी आपल्याला असं दिसलं की ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा दारिद्र्य जास्त आहे. तुलना करा शहरी भागाची ग्रामीण भागाची. हे पहा ग्रामीण भाग दारिद्र्य किती आहे? 50.1% आहे. शहरीत कमी आहे. ग्रामीणमध्ये जास्त, शहरीत कमी. ग्रामीणमध्ये जास्त, शहरीत कमी. ग्रामीणमध्ये जास्त, शहरीत कमी. म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये दारिद्र्य कमी आहे. आणि यांनी काय आपल्याला सांगितलंय? हे म्हणतायत की ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य जास्त आहे, म्हणजे विधान चुकलेलं आहे. आता सहजपणे आपल्याला विधानं ओळखता येतात. ए, बी आणि सी हे 3 नंबरचं विधान आपल्याला ओळखता येईल. लक्षात येतं? आणखी प्रश्न आपण याच्यावरती पाहूयात. तक्त्यावरती आलेले प्रश्न पाहूयात. तेंडुलकर समितीच्या मते 2004-5 या वर्षी ग्रामीण भागात, हे झालं आत्ताच आपण अभ्यासलं. 2009-10 मध्ये तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेनुसार खालीलपैकी किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली होते? आता या ठिकाणी 29.8 हे आपलं पाठ झालंय. 9-10 मध्ये 29.8% लोक दारिद्र्य रेषेखाली होते. पण या ठिकाणी त्यांनी विचारताना आता काय केलंय पहा, ही लोकसंख्या विचारली. आपण त्या ठिकाणी 3.5 कोटी म्हटलं होतं 9-10 मध्ये. आपण पाहूयात 9-10 मध्ये किती लोकसंख्या होती त्याचा आपण विचार केला होता. किती पहा 9-10 मध्ये 35.5 कोटी लोकसंख्या आहे का? आणि या ठिकाणी काय म्हटलंय? 350 दशलक्ष म्हणजे 35.5 कोटी, म्हणजे विधान बरोबर आहे. आणि दारिद्र्य 29.8%. 9-10चा आपण विचार केलेला होता तो पहा 9-10 मध्ये 29.8%. हा प्रश्न विचारला होता. 350 दशलक्ष आपण 35.5 कोटी असं म्हटलं होतं. अशा प्रकारे प्रश्न विचारले जात आहेत तक्त्यांवरती. आता पहा आणखी पुढचा प्रश्न पाहूयात. तेंडुलकर सूत्राप्रमाणे दारिद्र्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली, याचं कारण कोणतं होतं? तेंडुलकर सूत्राप्रमाणे दारिद्र्यामध्ये जी घट झाली त्याचं कारण होतं की त्यावेळी असणारा आपल्या देशामधला उच्च विकास दर आणि मनरेगासारखी जी कामं ग्रामीण भागामध्ये चालू करण्यात आलेली होती, त्याच्यामुळं लोकांच्या हाताला काम मिळालं होतं. ग्रामीण भागामध्ये
त्या ठिकाणी विकास होत होता आणि त्याच विकासाबरोबर ग्रामीण भागांच्या लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक पातळी त्यांची उंचावलेली आपल्याला दिसत आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी हा प्रश्न विचारला की तेंडुलकर सूत्राप्रमाणे दारिद्र्याच्या मोठ्या प्रमाणात घट झाली, याचं कारण म्हणजे काय? उच्च विकास दर आणि मनरेगावरील वाढीव खर्च. अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे प्रश्न आपण प्रामुख्याने कशावरती आधारित विचारले गेलेत? तक्त्यांवरती आधारित विचारले गेलेले आहेत. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनामधून राज्यानुसार दारिद्र्य कोणत्या प्रकारे जाहीर करण्यात आलेलं होतं ते लक्षात घेऊयात की 2009-10 मध्ये BPL लोकसंख्येचं प्रमाण याचा जर आपण विचार केला तर कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागत होता? 4-5 मध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागत होता? कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी प्रमाण होतं दारिद्र्याचं, याचा आपण विचार करूया. अशा प्रकारे तेंडुलकर समितीची दारिद्र्यविषयक आकडेवारीचा आपण अभ्यास केला. या अभ्यासामध्ये आपण त्यांनी दारिद्र्यविषयक दिलेली वेगवेगळी आकडेवारी अभ्यासली, त्याच्याविषयी प्रश्न अभ्यासल्यात. मग आपल्याला याच्यामधून काय लक्षामध्ये घ्यायचं की परीक्षेमध्ये या टेबल्सवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि याच्यावरती आपण संभाव्य प्रश्न तयारच करणार आहोत. मग ते संभाव्य प्रश्न आणि हा टॉपिक एकदा का तुम्हाला पूर्ण करता आला तर मग आकडेवारीवरती येणारा कोणताही प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहे. या ठिकाणी आज आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये आणि पुढच्या भागामध्ये आपण शेवटचा टप्पा तेंडुलकर समितीचा की राज्यानुसार दारिद्र्य कोणत्या राज्यामध्ये जास्त होतं, कोणत्या राज्यामध्ये कमी होतं, ती आकडेवारी आपल्याला घ्यावी लागते. तर तो शेवटचा टप्पा असणार आहे. मग आज आपण या ठिकाणी थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.